नहीं होता। अरे जब तक न पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। प्रयत्न करत राहा, सातत्याने तुम्हाला तारे सितारे पाहायला भेटतील। आज भागेश म्हात्रे सर आम्हाला पाहायला भेटते त्यांच्या समवेत आणि गुणलेखिकेच्या भूमिकेत क्या बात आहे अतुल भोईर। संध्या मिळत असतात, संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं मित्रांनो। चला मॅच आपण सुरू करूया। विनंती असेल पंचांना की आपण मॅच सुरुवात करायची आहे। 5 षटकांची ही मॅच, P1 आणि P2 अशी 2 षटकं आपल्याला पाहायला भेटतील आणि 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत आणि पुढील येणाऱ्या टीमला देखील या ठिकाणी आम्ही सूचना पोहोचवतोय। आपण देखील तयार राहा, सज्ज राहा पुढील मॅच साठी। तर धडाकेचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा सांगी संघाच्या वतीनं प्रांजळ आणि त्याच्या सोबतीला रोशन अशी ही आक्रमक जोडी। गोलंदाजी मार्कवरती गिरीश पाहावं लागेल मित्रांनो। नाणेफेकीचं कॉल जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा हा निर्णय कितपत योग्य ठरेल आई देवी वडू नवगर संघाच्या बाबतीत आपण पाहू शकाल। गेम ऑन पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। याच देही याच डोळा रंगेल हा क्रिकेटचा सोहळा। पावलांचा वापर, चेंडू हवेमध्ये, पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक दूर होते, नाहीतर तिथे काहीतरी वेगळं समीकरण पाहायला भेटलं असतं। परंतु जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील दरम्यान 2 धावा कंप्लीट। 2 धावेने होतोय श्री गणेशा। 2 धावा धावफलकावरती आहेत। मागील मॅचचा आपण विचार केला तर 65 धावा इथे मात्र नक्कीच पार केल्या। या मैदानावरती आपण जर पाहिले तर आई एकविरा सांगे टीम 70 धावा जमवण्याचा प्रयत्न करील। खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिकडे चेंडू आणि बॅटचं व्यवस्थित कनेक्शन झाला नाही, परंतु 1 धाव इथे चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं पूर्ण झाली आहे। म्हणतात ना मित्रांनो, कठीण काळ, वाईट परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते। धावसंख्या 3, पुढील बॉल बिटा बॅटची एज, इथे मात्र चेंडू हवेमध्ये, शॉट फाईन सज्ज आहे। बॅटची एज आणि फलंदाज बाद। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा सांगे या टीमला फलंदाज रोशनची खेळी समाप्त। विकी मोगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 3 धावा विकी मोगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। आज मजा येईल, सुपर संडे ग्रँड फिनाले आपण पाहत आहे। ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 चा हा थरार। हो, इथे मात्र अटपटा नाही तो चटपटाचाही कधी कधी असं समीकरण करावं लागतं आणि पंचांचा देखील त्या ठिकाणी चांगले सांकेतिक चिन्ह या ठिकाणी दाखवत आहेत। इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटनं धावा येत नाही, त्या अनुषंगाने कुठंतरी आपण म्हणतो ना मित्रांनो, जर सरळ हाताने जर तूप निघत नसेल तर थोडंसं वाकडं करणं फार गरजेचं असतं। इथे सन्मान दिला चेंडूला त्या ठिकाणी, परंतु धाव इथे मात्र मिळेल, 1 धाव मिळेल। धावसंख्या थोडीशी पुढे जाईल, धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला भेटत आहे। 5 षटकांची मॅच। मी तर म्हणेन की आता या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी गिरीच्या वतीनं पाहायला भेटत आहे। हो, पावलांचा वापर केला त्या ठिकाणी, जबरदस्त फटका पाहायला भेटतोय मिड ऑफ आणि मिडांच्या मधून थ्रू द लाईन, चौकार आपल्याला पाहायला भेटतोय। व्हॉट अ शॉट। षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे। धावसंख्या धावफलकावरती 8 धावा। कोण कोणाची वाट लावेल हे देखील आपल्याला पाहायला भेटेल।
मॅच रंगेल मित्रांनो, मॅच रंगेल. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पडता आहे. पहिले षटक आपण जर पाहिलं तर एक गडी बाद केलाय गिरीशनं, सफलता मिळवली. कारण की पावर प्लेचं षटक ज्याप्रमाणे हवं असतं त्याप्रमाणे गिरीशनं मात्र ती गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण गिरीशच्या पाऊल खुणांवरती पाऊल ठेवेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. रोशन मात्र आज काही चांगली कामगिरी करू शकला नाही, स्वस्तामध्ये बाद झाला. प्रांजल आणि विकी या दोघांवरती आता काहीसं दडपण असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहू शकता, लॉंग ऑन आहे, वाईट डिश लॉंग ऑफ ठेवलेला आहे. इकडे जर आपण पाहिले तर बॅकवर्ड पॉइंट आहे, थर्डमॅन देखील ठेवलेला आहे. ऑन साईडचा आपण विचार केला तर फाईन आहे, स्क्वेअर आहे. अशी ही व्यूहरचना गोलंदाज करण ज्यानं मात्र ठेवलेली आहे. स्ट्राईकला बॅट्समन असतील मिस्टर विकी. पुन्हा एकदा चटपटा नाही तो आटपटा सही, चेंडू मात्र इथे वेग घेतोय, चेंडू जाईल का पाहावं लागेल. ठोकलाय दर्जेदार चौकार. इम्प्रोवाइज फटका आपल्याला पाहायला भेटला फलंदाज विकीच्या बॅटमधून. विकी मात्र खेळत आहेत 5 धावांवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला भेटत आहेत. करणवरती पहिल्याच बॉलवरती इम्प्रोवाइज फटका, कलात्मक फटका. त्या ठिकाणी करणला थोडंसं भाग पाडलाय विचार करण्यासाठी, लेन लाईन टाकण्याचा. आता मात्र करण कशा प्रकारे चेंडू हाताळेल. इम्प्रोवाइज इथे मात्र ऑन साईडला बैठक मारून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर हा बॉल अगदी पुढे होता. त्या अनुषंगाने चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, चेंडूला पिक करता आलं नाही त्या ठिकाणी फलंदाज विकीला. धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावरती. हो, पावलांवरती बॉल त्या ठिकाणी, आणि इथे नक्कीच पंचांचा निर्णय जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जो काही निर्णय असेल तो पंच इथे मात्र देतील. पंचांवरती कुठल्या प्रकारचं दडपण आणायचं नाहीये, कारण की हे पंच न्यूट्रल असतात, ते मात्र निर्णय घेतील. आपण पाहत आहे मित्रांनो ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 चा हा थरार, मॅच नंबर 2. धावसंख्या धावफलकावरती 12 आणि पंचांच्या निर्णयाला आव्हान इथे दिले गेलेलं आहे. ऑनफील्ड पंच यस, पंचांचा इशारा इथे मात्र नक्कीच पोहोचलाय. फलंदाज बाद. आता संकटामध्ये आहे आई एकविरा सांगे टीम, कारण की 2 धक्के लागलेले आहेत. रोशन आणि विकी ही जोडी मात्र आता डगआउटच्या आसाला पोहोचलेली आहे. दोन गडी बाद झालेला, धावसंख्या धावफलकावरती 12. मित्रांनो, म्हणताना की आकाशातील ग्रह तारे आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग आहे, करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. इथे अडचणीमध्ये आहे आई एकविरा सांगे टीम. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. कारण सध्या तरी आपण पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करतो, 1 गडी बाद त्याने केलाय. गिरीच्या पाऊल खुणांवरती पाऊल टाकत असताना पुढचा बॉल, कोलवर टप्प्याचा बॉल, परंतु अगदी चांगला ड्राईव्ह पाहायला भेटले. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक थोडीशी पंबल्ले झाली आणि पाहता पाहता तिकडे संधीचं सोनं देखील झालं. जयेश आल्या आल्या 2 धावा आपल्या संघासाठी एकवटतोय. म्हणतात ना मित्रांनो, शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा लागतो. हलक्या हाताने चेंडूला ट्रॅव्हल केलं त्या ठिकाणी जयेशनं.
2 धावा एकवटल्या. धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला भेटत आहे. 14 धावा धावफलकावरती. तर नक्कीच या ठिकाणी महेश गायकवाड साहेबांचे भाऊ आदरणीय सन्माननीय श्री घनश्याम गायकवाड साहेब हे थोड्याच वेळात आपल्यामध्ये उपस्थित होतील. आज अनेक मान्यवर आपल्याला पाहायला भेटतील. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या धावफलकावरती 14 असताना अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. धक्के पे धक्का आपण पाहिलं तर पत्त्यासारखी माडी कोसलावी त्याप्रमाणे ही इनिंग देखील इथे कोसळताना मैदानाच्या आतमध्ये. आई एकवेरा सांगे टीम ज्यांनी मात्र आज टॉस गमावलं आणि प्रथम त्यांना फलंदाजी करावे लागत असताना कुठंतरी आता अडचणीमध्ये आहे सांगे टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल झालेला आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में जीत की गुण चाहिए. खोलवर टप्प्याचा बॉल काय गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. खरंच्या वतीनं 2 गडी बाद केले आणि हा स्पेल इथे मात्र त्याचा समाप्त झाला. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. जबरदस्त. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर गिरीशनं 1 विकेट घेतला, 8 धावा दिल्या होत्या. जबरदस्त जबरदस्त. नाणेफेकीचं कॉल खूप महत्वाचं होतं. हे देखील नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं या टेनिस क्रिकेटमध्ये. तर नक्कीच आपण या ठिकाणी एक सन्मान घेऊया. श्री करणजी भोईर जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर श्री कुमार करणजी भोईर ज्यांनी मात्र बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देणाऱ्याने देता देता या स्पर्धेला आशीर्वाद देखील देऊन जावे. हा सुपर संडे ग्रँड फिनाले आणि या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया मंचावरती. जाऊया मित्रांनो मॅचकडे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती रोहित. धावसंख्या धावफलकावरती रोहित येतोय. 14 धावा आहेत. 14 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेले अडचणीमध्ये आहे संघ सांगे. इथे आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाले डीप मध्ये. 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांचा आपण विचार केला तर काही फरक पडणार नाही. हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो. उस तरह इक्का दुक्का से कोई फर्क नहीं पड़ने वाला. यहाँ पर चौके छक्के लगाने बहुत जरूरी है. हो तोच प्रयत्न या ठिकाणी. काय जबरदस्त बॉल होता. काय जबरदस्त गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली आहे. आईदेवी वडू नवगर संघाच्या गोलंदाजाच्या वतीनं पुढे टाकतात चेंडू आणि थोडासा स्लो देखील करतात आणि थोडासा बॅकअप दिलेन टाकल्यावरती चेंडू वेगानं टाकत आहेत. त्या अनुषंगाने बीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये आई एकवेरा सांगे संघाचे फलंदाज, परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये फेकून दिलाय. संघर्षमय दर्जेदार षटकार. रोहित हॅलो 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 रोहित म्हात्रे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर अवी मगर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि इकडे फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. मनोज ऑन हॅट्रिक वरती आहे.
धावसंख्या धावपलकावरती 27. आता मनोजच्या बॅटमधून अग्नीच्या ज्वाळा आणि तोफीचे गोळे बाहेर पडत आहेत. ऑन हॅट्रिक वरती आहे. इथे षटकारांची हॅट्रिक पाहायला भेटेल का? ओ जबरदस्त फटका परंतु अगदी क्षेत्ररक्षक वाईटिश लॉंग ऑनला. अगदी आता मात्र या ठिकाणी मनोज बॅट अगदी हाय बॅकलिपनं शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता या 28 धावा. तर यानंतर आपण द्वितीय फेरीला सुरुवात करणार आहोत. जो संघ जिंकेल तो जय जल्लेश्वर जिया 11 वाडेगर या संघासमोर 2 हात खरेल. इथे ऑन साइडला क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक फाईन मध्ये चुकी झाली आहे. झेल सोडली. तिकडे झेल कुणाची सोडली आहे? प्रांजल, जो मात्र अगदी सलामीला आला होता. त्याच्याकडे अनुभव आहे. त्याची झेल इथे मात्र अगदी या मोमेंटला सोडलेली आहे. आणि इथून जर चला ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे तिथे. जर तिथे पाणी असेल खेळाडू कक्षामध्ये तर खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या. ड्रिंक्स ब्रेक आहे. तीन गडी बाद. धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. आपण जर पाहिलं तर मित्रांनो सरासरी चांगली आहे आणि ही सरासरी आता राखलेले मिस्टर मनोज ज्याने मात्र 2 विकेट खेळल्यानंतर या ठिकाणी कमबॅक झालेला आहे. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है दाखवत असताना मनोज इथे मात्र आता कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी करणं गरजेचं आहे. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. याच देही याच डोला रंगेल हा क्रिकेटचा सोहळा. नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं है. गोडसे का ये ग्राउंड ईडन गार्डन से भी कम नहीं है. कहीं किस्से बयान होगी, कहीं कहानियां गढ़ी होगी, सब कुछ निकल जाएगा. हंस पावं लागेल. और आज आईपीएल में भी बहुत बड़ा मुकाबला. चेन्नई बनाम मुंबई. तर चला 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 29. 3 गडी बाद. आता उरलेले 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता किती धावा जमवतील कारण की मिस्टर मनोज आहे त्यांच्या सोबतीला प्रांजल हा देखील चांगली बॅटिंग करतोय. मॅच सजवली आहे, मॅच बनवली आहे. पालड झुकवलेलं नाहीये. ते लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक वाईटिशच्या लॉंग ऑन कडे. तिकडे मात्र पकडलाय झेल. फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. नक्कीच चांगला संसार इथे मात्र फुलत होता. आपण पाहिलं तर प्रांजल आणि मनोज यांच्या वतीनं. परंतु ह्या संसारामध्ये कुठंतरी अग्नीची ठिणगी टाकलेली आहे. गोलंदाज खरं आल्या सफलता प्राप्त केलेली आहे. रवी या ठिकाणी खरन याने जबरदस्त गोलंदाजी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल झालेला आहे. रवीला काहीशी साथ द्यावी लागेल इथे मनोजची कारण की तो तरी सध्या तरी पाहिलं तर 13 धावांवरती खेळतोय. पुढील बॉल. ओ इथे मात्र आपण पाहिला तर हा बॉल नक्कीच पंचांचा इशारा व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. काय जबरदस्त नजर या पंचांची देखील आपल्याला पाहायला भेटते. अगदी स्प्राईट जितनी क्लिअर आहे. योगराज बुटेरे सर, प्रवीण विशे सर, आज शेवटचा दिवस स्पर्धेचा आणि अशा या रगरगत्या उन्हामध्ये पंचगिरी करणं म्हणजे खूप अवघड असतं आणि त्या अनुषंगाने निर्णय देखील देणं तितकंच कठीण. ओ जबरदस्त फटका इकडे. शॉट अप लेन. फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय गुलदर्जेदार षटकार. स्वामी विवेकानंद म्हणतात ना की ज्या गतीने तुम्ही आज धावत आहात त्या गतीने तुम्हाला विजय मिळेल. झोकून द्या स्वतःला या अग्नीमध्ये आणि ही अग्नी तुम्हाला उद्या हिरा बनवेल. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मजा येईल, मजा येईल या मॅचमध्ये.
धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 36 धावा आहेत. अजूनही दोन्ही संघांनी आपण जर पाहिलं 50-50 मध्ये ही मॅच ठेवलेली आहे. काही होऊ शकतं, परंतु मी तर म्हणेन की इथं चांगल्या धावा जमवणं फार गरजेचं आहे, कारण की या मैदानावरती 62-65 धावा चेस होत आहेत. ॲडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. लाजवाब बॉल. काय गोलंदाजी केली आहे कारण फक्त 6-7 धावा तो मात्र खर्च करतोय. कमबॅक करतोय, करावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो की ठेस लागल्यावरती माणूस शाणा होतो. करणला देखील इथे शाणं व्हावं लागेल. धावसंख्या धावपलकावरती 36. ओ इथे देखील काय जबरदस्त बॉल. नक्कीच मागेच उल्लेख केला होता की चेंडू ज्या ठिकाणी टाकतायत ना, अगदी चेंडूची लाईन लेन परफेक्ट टाकत आहे. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी. पैसा वसूल मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. धावसंख्या 36. स्ट्राईकला बॅट्समन रवी. ओ काय बॉल आहे तिकडे आणि फिल्डिंग पहा, जबरदस्त फिल्डिंग. मागे जर आपण पाहिलं ना नॉनस्टॉप बाउंड्रीकडे अगदी अनुकूल वातावरण आहे धावांसाठी, आणि हे देखील ठाऊक आहे त्या ठिकाणी आई देवी वडू नवगर संघाच्या क्षेत्ररक्षकांना चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतं, त्यांच्या वतीनं गरजेचं आहे. जय मसोबा चिंचवली संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसातून जो संघ येईल तो जय मसोबा चिंचवली संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल आणि तिथून मात्र फायनलचं तिकीट कन्फर्म होईल. जय हनुमान अनखरपाडा टीम रविदादा यांचा संघ. आडव्या बॅटनं जबरदस्त फटका, मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. ओहो व्हाट फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला भेटते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशांत तिकडे होते. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 4 गडी बाद 38 धावा. सध्या तरी आपण प्रेडिशन असं करू शकतो की 10.0 ची सरासरी आहे. हे षटक फार महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये आपल्याला पाहावं लागेल काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या स्पेलमध्ये गिरीशनं अगदी 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर करणची गोलंदाजी खूप जबरदस्त जीवनदायी ठरली. त्यानं 6 धावा खर्च करत फक्त 2 गडी ते मात्र मिळवलेल्या. त्यानंतर रोहित थोडासा मागडा ठरला, 15 धावा आल्या. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, कारण की क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे आणि इथे काही समीकरण बदलू शकतं. त्या अनुषंगाने 15 धावा त्याने खर्च केल्या, त्याला सफलता मिळाली नाही. परंतु त्यानंतर कर्ण देखील 9 धावा खर्च केल्या. चांगली कॅल्क्युलेटेड गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आणि आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे आणि हे षटक घेऊन येतोय अंकुश. मिस्टर मनोज स्ट्राईकवरती आहे, ज्यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत. आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती ते बॅटिंग करत आहेत. त्यांच्या सोबतीला रवी, त्यांनी देखील 8 धावा आपल्या संघासाठी जमवलेल्या आहेत. थाली में नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. अंकुश गोलंदाजी मार्कवरती, समोर असेल मिस्टर मनोज. हो बॅटची त्या ठिकाणी होती, परंतु अगदी काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती अंकुशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. ओ इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. वॉट अ शॉट, कलात्मक फटका, चेंडू सीमा पार, दर्जेदार भीमटोला वज्रटोला षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. पुढील येणाऱ्या टीमला देखील विनंती असेल की आपण देखील सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. इथे लोअर फुल टॉस बॉल फेकून दिला, चेंडू सीमा पार, दर्जेदार रामदेव बाबा पतंजलीचा षटकार आणि आज 7 धावपलकावरती. यस पंच त्या ठिकाणी चेंडू मागतात, कारण की इतका लांब चेंडू त्या ठिकाणी मारलाय. नो बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट आणि 7 धावा धावपलकावरती. मॅच बॉल आलेला आहे. आणि हा फ्री हिट असेल.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 51 धावा. क्या बात आहे, आज जबरदस्त मनोजने बॅटिंग केली. 4 षटकार आणि इथे देखील आपण पाहू शकता या फटका. बट विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आई फटका थोडासा फसला त्या ठिकाणी, थोडेसे स्वतःवरती नाराज असतील, परंतु जे कार्य करायचं होते त्या ठिकाणी मनोजला ते मात्र कार्य त्यांनी केलेलं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 52 धावा आहेत. मागडं षटक अंकुशचं हे मागडं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. स्ट्राईकवरती आता रवी. ओ जबरदस्त जबरदस्त फटका, लॉंग ऑनच्या दिशेनं ठोकलाय दर्जेदार षटकार. नक्कीच सतीश दादा देखील चांगले डीजे वाद्य त्यांचं आपल्याला पाहायला भेटत आहे. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक असतील. अजूनही आपण विचार केला तर काय जबरदस्त बॅटिंग रवी आणि मनोजच्या वतीनं. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर धावा तिथे मात्र नक्कीच असं पाहिलं तर बरसत आहे. धावा येत आहे, धावांचा पाऊस पडत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं दुपारचं सत्र सुरू आहे आणि हलकासा वारा देखील मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, जो वारा खेळाडूंना कुठेतरी पोषक ठरत आहे. आपण पाहताय मित्रांनो, ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 हा थरार. 4 चेंडू झालेले आहेत या षटकात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 58. इथे मात्र आपण हा बॉल पंचांचा इशारा जो मात्र पोहोचेल. व्हाईट बॉल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इकडे बाद झालाय, परंतु हा व्हाईट बॉल आहे. फलंदाज बाद झालाय. व्हाईट बॉल नक्कीच इथे मिळतोय. 1 धाव नक्कीच सोडली जाईल. आता या षटकामध्ये विकेट फेकल्या तरी चालतील, धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की शेवटच्या मोमेंटला शेवटच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट आपण जर म्हटलं तर हा धावांचा खेळ आहे आणि इथे धावा जमवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 59 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन दिपेश. ओ व्हॉट बॉलिंग, काय बॉल आहे. ओ हो, महागात भर दिल्या. 4 धावा इकडे पाईच्या स्वरूपामध्ये. चौकार आपल्याला पाहायला भेटला. येणारी वेळ येणारा काळ नक्कीच सांगून जाईल, कारण की सातत्याने आपण जर पाहिलं तर आई देवी वडू नवगर संघानं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु या 4 धावा येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच सांगून जाईल. चेंडू द्यायचा आहे. पंच त्या ठिकाणी चेंडू मागताय. चेंडू अगदी खूप दूर गेलेला आहे. गोलंदाज अंकुश त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 63 धावा आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 63 धावा. मागील मॅच ज्याप्रमाणे झाली ती मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जय जल्लेश्वर GI11 वाडेकर संघासमोर देखील अगदी 62 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं. ते टार्गेट मात्र वाडेकर संघानं पार केलं. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचा चेंडू इकडे शिल्लक आहे. ओ लोअर फुल टच बॉल, व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहिलं तर 69 धावा आणि 70 धावांचं हे लक्ष असेल. चला पुढील मॅच दोन्ही संघांना आपण या ठिकाणी विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. सत्तर धावांचं लक्ष आहे. टार्गेट खूप मोठं आहे, परंतु क्रिकेट आहे म्हणून तर मित्रांनो म्हणतो ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं. जितका जुना तितकाच नाविन्यतेनं भरलेला हा खेळ आहे.
आणि उत्तरार्ध नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल भागेश म्हात्रे सरांच्या आवाजात. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. ब्रदर ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25चा हा थरार. पहा, या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला कंपल्सरी ड्रेस किट ही परिधान करावीच लागते. मग तो 12th मॅन असला तरी त्यालाही ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे. सो ड्रेस कोड कंप्लीट नसल्या कारणाने 2 धावसंख्येची पॅनल्टी आम्ही टार्गेटमध्ये ॲड करत आहोत. म्हणजेच 72 धावसंख्येचं टार्गेट राहील या मॅचमध्ये. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप चषक 2025 हा सुंदर सोहळा क्रिकेटचा तुम्ही अनुभवत आहात. आजचा मेगा फिनाले चौथा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकाच्या विरोधात दुसऱ्या मॅचमध्ये आई एकविरा सांगे आणि त्यांच्या विरोधात संघ आई देवी वडूनवगर. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल आपण पाहिला, परंतु त्या स्ट्रगलला जास्त पसंती दिली नाही. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मनोज, ज्याने 32 धावा बनवल्या. त्याच्या इंडिव्हिज्युअल खेळीला रवीचं प्राधान्य होतं, त्याने बनवल्या 14. सुरुवातीच्या टॉप ऑर्डरमध्ये फक्त 9 बनवल्या प्रांजळनं. रोहन स्वास्थ्यामध्ये बाद झाला, त्यांनी एकही धावसंख्येचं योगदान दिलं नाही, परंतु आपण विकीचं 5 धावसंख्येचं योगदान दिलं. असं 4 खेळाडूंचं महत्त्वाचं भक्कम योगदान तुम्ही या मॅचमध्ये बघितलं आणि टार्गेट या मॅचमध्ये सेट झालेले आहेत 72 रन्स. सुरुवातीपासून आस्किंग रन रेट हा मोठा आहे. त्या आस्किंग रन रेटला आता थांबवण्यासाठी ज्या फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग सुंदर झाली, त्या बॅटिंगला आता थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणते 5 बॉलर येतील की एका बॉलरला कंटिन्यू करतील, 4 बॉलर यूज केले जातील टीमच्या माध्यमातून, सांगे काय प्लॅनिंग असेल ते आपल्याला पाहावं लागेल. आणि दरम्यान आपण पाहणार आहोत की सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम वडूनवगरच्या माध्यमातून, ती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किती विध्वंसक होईल. मागच्या मॅचमध्ये सुंदर खेळ तुम्ही पाहिला. जय जलेश्वर वाडेकर संघाचा चांगला परफॉर्म तुम्ही बघितला. इंडिव्हिज्युअल 37 धावा तुम्हाला पाहायला मिळाला. 14 बॉल फेस करत असताना सध्या तरी तुम्हाला हा फ्लॅग पाहायला मिळतोय, जिथं मिस्टर क्लासिकल प्लेअर ऑफ द मॅच मागच्या मॅचचा अतुल भोईर, जो सध्या तरी आमच्या कॉम्बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून आहेत.
सो त्यांचंही आपण कौतुक करूया की एक खेळाडू आणि या क्रिकेट स्पर्धेला पुढे नेण्यासाठी ॲज अ स्कोरर सध्या त्यांनी ती भूमिका दाखवली आहे. सो त्यांचंही सहर्ष स्वागत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये प्रशांतचा फिनिशिंग टच तो खेळाडू वाडेकरचा होता, परंतु सध्या तरी वडूनवगरच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये टॉप ऑर्डरला केतन आणि प्रशांत ही सलामीची जोडी कॅप्टनने मैदानाच्या आतमध्ये पाठवली आहे. चांगली रंगील ही मॅच अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया आणि करूया सामन्याला सुरुवात. पहिले षटक रवी याच्या हातामध्ये पंचांचा ग्रीक सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल हार्ड लेंथ वरती होता. ऑन साइडला जरूर प्रयत्न होता खेचण्याचा, परंतु या ठिकाणी आपण बघितला गेला तर इथनं बीट होत असताना. असेच आमचे जवळचे मित्र वडूनवगरचे उत्कृष्ट खेळाडू भावेश भगत सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. भावेश भगत ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुंदर फटका. पॉवर प्ले सुरू आहे. मिड ऑन आतमध्ये होता, लॉंग ऑन नव्हता, त्याचाच फायदा उचलला गेला. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. केतनचा हा पहिला वार षटकार. झाला जिथे 6 धावसंख्येचा रिझल्ट मिळाला गेला तो म्हणजे संघ वडूनवगरला. भिवंडीतून स्वप्न घेऊन खरं तर या टिटवाळा नगरीमध्ये आलात, म्हणून हा स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे. ते सांगणारा चॅलेंज देणारा फटका कॉन्फिडंटली केतनचा अगदी स्टँड अँड डिलिव्हर षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने लागोपाठचा दुसरा. आता लॉंग ऑफला अगदी कॅमेरामॅनच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टू बॉलर हेड. बॉल चालला लागोपाठचा. हा दुसरा रॉकेट बाय केतन. सिक्सर. कॉन्फिडेंटली स्ट्रोक. हा पहा स्टँड अँड डिलिव्हर अगदी थ्रू दी स्ट्रेट आणि कॉन्फिडंट होता या फटक्यामध्ये. जेव्हा त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केलं गेलं तेव्हा 21 सेंटीमीटर त्याची मुवमेंट नव्हती. त्याला कॉन्फिडंट होता की बॅटवरती ज्या पद्धतीने बॉल मिडल झालाय त्या अनुमानाने हा बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जाईल. हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती रिझल्ट सेम पाहायला मिळालं, जिथे षटकार क्रमांक दुसरा आलाय केतनचा. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा. हा वॉट अ स्ट्रोक. लागोपाठचा तिसरा षटकार बाय केतन. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये योगदान देत असताना आपल्या बॅट पडून इंडिव्हिज्युअल हा तिसरा षटकार. बादल पाटील आणि संघ वडूनवगर साठी भावेश भगत जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी त्यांनी नुकतीच ओपन केली आहे आणि केतनचा तिसरा षटकार बघून त्यांच्याही मुखातून अपसुक वाह असं शब्द आलं. आणि केतनची बॅटिंग सध्या तरी ते ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनुभवतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर धावसंख्येचं टार्गेट आणि त्याच्यामध्ये 3 षटकारांनी इथनं होईल बाद. आता टीट फॉर टॅट जशात तसं प्रत्युत्तर. हाही फटका मोठा खेळायचा होता, परंतु थर्डमॅनला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले ते म्हणजे प्रांजल. बॅटिंग करत असताना जास्त काही करू शकला नाही, फक्त 9 धावसंख्येचं योगदान. परंतु आता फिल्डिंग मध्ये थर्डमॅनला कॅच सुंदर पकडली गेली आणि विध्वंसक खेळ केतनची आणत असताना संपुष्टात. रवीच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज केतन बाद. बॉल होता हार्ड लेंथ वरती हाई चेंडू टाकण्यात आला. याच्या अगोदर थोडासा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु आता आउट कटर होता. त्या आउट कटर बॉलला थ्रू दी कव्हर्स केलायचं होतं, परंतु हलकीशी कडा प्रांजलच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि 18 धावसंख्येचा विध्वंसक जो खेळ मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू ठेवायचा होता केतनला, त्या खेळाला ठेवू दिला नाही आणि फलंदाज राहुल बाद झाला. केतन बाद झाला. राहुल आलाय नवीन फलंदाज. समोर टप्पा पडला, फिल्डरचा अनुमान चुकला गेला, थोडासा पुढे यायला हवा होता. इनफिल्डच्या फिल्डरचे हेच खरं तर इशारे होते की फिल्डर थोडासा पुढे आला असता तर बॉलला फील्ड करू शकला असता, परंतु अनुमान चुकला, टप्पा पडला, बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 72 धावसंख्येचं टार्गेट बनवत असताना आतापर्यंत 22
या ठिकाणी खेळ झालाय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या 22. बॅटिंग करतोय संघ आई देवी वडूनवगर. रिप्ले तुम्ही पहा. फटका चांगला होता, ताकदीचाही वापर, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्टही चांगलं होतं, पण तो टप्पा पडल्यानंतर जो अनपेक्षित बाउन्स मिळायला हवा ना ॲज अ बॅटिंग करणाऱ्या टीम वडूनवगरला, तो बाउन्स मिळाला गेला चेंडूला आणि फिल्डरच्या अगदी डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22. 72 धावसंख्येचं टार्गेट, अर्थातच जेव्हा 60 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट स्पेशली 5 ओव्हरमध्ये आपल्या डोळ्यासमोर असतं ना, तेव्हा आधीच आपण ॲज अ प्लेयर म्हणून ते माइंडमध्ये कॅल्क्युलेट करायला हवं. मग त्यासाठी कधी कधी आपल्यासाठी सरप्राईज येणारे बॉलसुद्धा असतात. मग त्या बॉलवरती आपल्याला जो आकडा कोरता आला नाही, मग नेक्स्ट बॉलवरती कशा पद्धतीने तो आकडा रिकवर करावा, कव्हर करावा, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटिंग करून चालावं लागतं. आता कॅल्क्युलेशन सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. आतापर्यंत 72च्या टार्गेटमध्ये 22 आल्यात, म्हणजेच 50 बनवायच्यात. अजूनही बॉल शिल्लक असताना 24 बॉल 50 धावा. ऑन पेपर आणि ऑन ग्राउंड या धावसंख्या आहेत ना, या डिफेंड होऊ शकतील आणि या धावसंख्या चेसही होऊ शकतील. त्याच्यासाठी हे दुसरं योगेशचं पॉवर प्लेचं षटक आहे ना, ते षटक इकॉनॉमिकल जर राहिलं तर या 50 धावसंख्या 24 बॉलमध्ये रोखू जाऊ शकतील. यावेळेला फटका चांगला आहे, कुलवटापाचा बॉल. आता फिल्डर, आता अनुमान चांगला राहिला, स्वतःच्या बॉडीला थोडंसं पुढे नेत असताना जयेशच्या हातामध्ये ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि प्रशांतच्या खेळचा अंत होत असताना एकही बॉल त्यांनी फेस केला गेला नाही, खातही त्याला खुळू दिले नाही आणि प्रशांतला परतवलं मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती योगेशच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज प्रशांत बाद. हीच चर्चा चालू होती की 50 धावा 24 बॉलमध्ये तेव्हाच रोखल्या जातील जेव्हा दुसरा षटक इकॉनॉमिकल राहील, जेव्हा इकॉनॉमिकल षटकामध्ये एखादी विकेट येईल, प्रेशर पडेल वडूनवगरवरती, आणि तेच झालं. योगेशचा ओव्हर द विकेट बॉल अगदी यॉर्कर होता. त्या यॉर्कर बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले जयेशच्या हातामध्ये झेल, आणि त्याचा जो कॉन्सन्ट्रेशन होता तो कॉन्सन्ट्रेशन त्यांनी चांगला ठेवला. जमिनी समांतर त्या कॅचला त्याने फिनिश केलं गेलं आणि प्रशांतला खातही खुळू न देताना त्याने बाद केलं गेलं. आता आलाय रोहित मैदानाच्या आतमध्ये. टीम वडूनवगर टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, जो नेहमी ताकदीच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक खेळत असतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर राहुल आहे. शॉर्ट बॉलचा वापर, गती जास्त होती, योगेशचा गतीचा वापर करू शकला नाही. योगेशच्या गतीचा बचाव करण्यात आला, कारण बॅकफुटला जात असताना फोर्स करायचं होतं, पण तो बॅकफुट चेक केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर वेगाने जो बॉल आला त्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज रोहितचा आणि पहिला चेंडू फेस करत असताना योगेशचा त्याने डॉट खेळला गेला. अजूनही 22 मध्ये 50 बनवायच्यात. लक्ष तेवढंही सोपं नाहीये, परंतु ते मागणं करतोय सध्या वडूनवगर. कुलवट टप्पाचा बॉल पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा होता, परंतु सरळ चला डीप मध्ये लॉंग ऑफने कव्हर केला गेला बॉलला. चांगलं झालं की हात योगेशचा थोडासा बॉलला लागला, जरूर मागच्या फिल्डरचा लागला, म्हणजे मिड ऑफच्या फिल्डरचा हात लागला, आणि त्या लॉंग ऑफ प्रॉपरली तैनात नव्हता. लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर चेंडू जाऊ शकला असता. खूप चांगली फिल्डिंग झाली. हा पहा ॲक्शन रिप्ले. समोर बॉल होता, त्या फिल्डरच्या हातातून बॉल निसटला गेला. कदाचित थोडीशी दुखापत असावी, कारण जी आपली बोटं आहेत त्या बोटांवरती तो बॉल लागला ॲक्युरेटली, म्हणून त्याची फील्ड प्लेस ती चेंज केली जाते आणि इथनं सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 23. 49 धावसंख्येचा आता सध्या बचाव करायचा आहे, परंतु स्पेशली पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3च फिल्डर आहेत. जास्त मुभा आहे. त्या मुभा असलेल्या खरं तर बॉलिंगमध्ये आता सध्या तरी कोणत्या पद्धतीने मोठे फटके नाही आहेत. यावेळेला चर्चा चालू होती की मोठे फटके नाही आहेत, परंतु आता बॉल हवेमध्ये, ज्या फिल्डरला दुखापत झाली त्याच फिल्डरच्या अगदी डोक्यावरून हा बॉल चालला, एक टप्पा घेऊन बॉर्डरलाईनच्या बाहेर, आणि ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावेना उभारी देणारा, त्या धावांना पुढे नेणारा हा येतोय चौकार राहुलच्या बॅटमधून. रिप्ले तुम्ही पहा. लेंथ वरती बॉल ऑन साइडला मिस्टामिंग होता, पण तो वॅकेंड एरिया, आणि हेच ते 2 षटकं असतात ज्या षटकांमध्ये आपल्याला मोठी मुभा असते. जेव्हा 3 फिल्डर बाहेर असतात तेव्हा फील्ड प्लेस चेक करून आपण मोठे स्ट्रोक खेळू शकता, आणि एक्झॅक्टली तेच केलं गेलं. राहुलच्या बॅटमधला हा चौकार दुसरा आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने आता ही बॅकएंड एरिया पूर्णपणे खुळ क्षेत्र, याच्या अगोदरी चौकार हा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला आणि आताही टप्पा पडला आणि बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार बाय राहुल. जेव्हा हार्ड बॉल असतात ना, अर्थातच थोडेसे आपण कडक बॉल म्हणजे सिक्सर सुप्रीमा हा बॉल थोडासा हार्ड आणि वेटने जास्तही आहे. जेव्हा तो सिमेंट विकेटवरती पडतो तेव्हा ॲज अ बॉलर तुम्हालाही माहिती असेल की जो एक फास्टर बॉलर असेल त्यालाही माहिती आहे की जेव्हा गुड लेंथवरती बॉल पडतो तेव्हा बॉल तो एक्स्ट्रा बाउन्स होतो आणि आता तेच घडलं गेलं. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला गेला, त्या एक्स्ट्रा बाउन्सवरतीच हा बॉल पुल करण्यात आला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल हा स्ट्रोक जिथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा पहा बॉल जास्त हार्ड लेंथी नव्हती, थोडासा पुढे टाकण्यात आला, परंतु हार्ड बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, त्याचा फायदा मिळाला राहुलला आणि राहुलच्या बॅटमधून हा लागोपाठचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या दोन चौकाराने टीमची धावसंख्या 31, 31 धावा, 72 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. आतापर्यंत 11 बॉल समाप्त झालेले आहेत. 11 बॉलमध्ये बनलेले आहेत 31, म्हणजे इक्वेशन अजून 19 मध्ये 41. समीकरण आता थोडंसं सोपं होत चाललंय, कारण केतनची जी सुरुवात होती ना, केतनची सुरुवात महत्त्वाची होती आणि त्या सुरुवातीला सध्या तरी कंटिन्यू करत असताना पाहायला मिळतोय राहुल. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल आता थोडंसं फसवलं. आता प्ले फ्रॉम द बॉडी, कारण थोडासा दूर ठेवला होता. बॅटचा जो स्विंग होता त्या स्विंग पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घेऊन कृपया करून खेळा. धावा झालेली आहेत 32. आता जर एखादा डॉट बॉल आला ना तर या षटकामध्ये ज्या धावा वाढतायत ना, कारण या षटकामध्ये एक विकेट महत्त्वाची आली, फक्त 10च धावा आल्यात. एखादा डॉट बॉल आला ना तर हे षटक आहे ते इकॉनॉमिकल राहील. शेवटचा बॉल या षटकामधला. कोलवटप्पाचा बॉल खोदून काढलाय, परंतु गॅपमध्ये दोन फिल्डर प्रयत्न करतात, परंतु दोन्ही फिल्डरच्या परफेक्टली गॅपमधून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर या ओव्हरमधले तुम्हाला चौकार पाहायला मिळाले, ते म्हणजे 3. अशा पद्धतीने पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 36 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे इक्वेशन 18 चेंडूंमध्ये अजूनही 36ची गरज. थोडासा वेळ आपल्याकडे जाऊया डीजे कडे, ऐकूया सुंदर संगीत. खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या तर टीमच्या टोटलमध्ये 36 आहेत, 18 मध्ये अजूनही 36 हव्यात. कोलवटप्पाच्या बॉल मागच्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिले तर खूप चांगले फेस केले मनोजने, कारण मनोजच्या अगेन जेव्हा बॉलिंग सुरू होती, स्पेशली आपण अंकुशला बघितलं, आपण बघितलं करणला, त्यांनी यॉर्कर बॉल सातत्याने टाकले मनोजला, परंतु मनोजचा बॉटम हँड त्यानंतर त्याच्या स्ट्रोकचं जे सिलेक्शन होतं ते सिलेक्शन खूप चांगलं राहिलं. त्या अनुमानाने मनोजने जशा पद्धतीने बॅटिंग केली, 32 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, तशाच पद्धतीने सध्या तरी 18 धावसंख्या केतननी बनवत असताना तो बाद झाला ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलली राहुलने आणि राहुलने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून दाखवल्यात 4 चौकार. आता आलाय दीपेश. रवीला कंटिन्यू ठेवलं नाही, कारण त्याच्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च झाल्या. आता कदाचित योगेशला कंटिन्यू ठेवतील की रवीला ठेवतील की दीपेशचं षटक चांगलं राहिलं, शेवटच्या ओव्हरसाठी दीपेशला ठेवतील. या सगळ्या गोष्टींची आता खरं तर आपल्याला चर्चा थोड्याच वेळात करायला मिळेल, कारण जेव्हा टीम प्लॅनिंगने संघ सांगे पुढे जाईल ना, तेव्हा आपण समजू शकतो की कोणता गोलंदाज युद्ध करतील. कोलवटप्पाचा आई बॉल थ्रू दी कव्हर, सुंदर फटका, टप्पा पडलाय, फिल्डरने अडवलाय बॉल, बॉडीला थोडं समोर ठेवलं गेलं. ज्या खेळाडूच्या डोळ्यावरती ग्लास आहे त्या खेळाडूने या बॉलला फील्ड केलं गेलं. आणि अशी जेव्हा खरं तर दिवस असतात ना, अर्थातच या मंथमध्ये स्पेशली डोळ्यांवरती ग्लास घालूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. आता पहा मैदानाच्या आतमध्ये ऊन थोडासा जास्त आहे, त्याच्यामुळे अंपायर्सने सुद्धा डोळ्यांवरती ग्लास लावलाय, परंतु आमच्या व्यासपीठावरती सध्या तरी अपडेटर आहेत, त्या अपडेटरच्या डोळ्यांवरती सुद्धा ग्लास आहेत. आणि ऑकली हा ब्रँड आहे, आणि असं नाही आमचे नीरज आहेत त्यांना डमी आवडत नाही,
तर ब्रँड आवडतो आणि हा ब्रँड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटच्या हातामध्ये कॅच पाहायला मिळाली आणि इथनं फलंदाज होत असताना बाद लागणारा झटका तिसरा. इथनं जयच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली, फलंदाज बाद होईल तिसरा, परतेल राहुल मैदानाच्या बाहेर. का तुम्ही पहा, ब्रँड दाखवायचा होता राहुलला, 4 चौकार ब्रँडेड त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु जयेशची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली जिथे राहुल बाद झाला. आपण चर्चा करत होतो नीरज बद्दल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने त्याने हँडल केली आहे. खरं तर मन मोकळा स्वभावाचा एक रुबाबदार मित्र. नेहमी त्याची अपडेटिंग ही क्लीन अँड क्लिअर असे. जशा अतुल भोईरच्या धावा बनल्या तशा लगेचच त्यांनी त्यांच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरती लगेचच प्रसारित केल्या. त्यांचा बॅनरही लगेच आला, त्यांच्या हायलाईटही लगेच दाखवल्या. म्हणजे क्विक विदिन अ सेकंड तुम्हाला काहीशा गोष्टी असतात ना, या स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी कराव्या लागतात आणि तेच करतोय नीरज. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक, इथनं झेल झाली असती, परंतु पहा सूर्यकिरणाची आम्ही चर्चा करत होतो की जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये या मंथमध्ये आपण जेव्हा फिल्डिंग करतो किंवा खेळण्यासाठी उतरतो ना, तेव्हा तेव्हा आपण जेव्हा वरती बघितलं तर ऊन जास्त असल्या कारणाने सूर्याची थेट किरणं ना आपल्या डोळ्यांवरती जेव्हा आली ना तेव्हा आपल्याला अंधुक दिसतं. त्याच्यामुळे हीच आम्ही चर्चा करत होतो की स्पेशली आता ग्रामीण टेनिस क्रिकेट डेव्हलप जसं होत चाललंय ना, प्रत्येक खेळाडूला जर पॉसिबल झालं तर ग्लास डोळ्यांवरती परिधान करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. या बॉलवरती मिळतात धावा, दोन धाब्याने टीमची धावसंख्या 39. यावेळेला यॉर्कर बॉल, वॉड शॉट, काय सुंदर फटका, आजच्या दिवसातला सगळ्यात देखणा फटका, जो दुर्मिळ फटका सध्या तरी बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आला बादल मैदानाच्या आतमध्ये. भावेश भगत यांनी वर्षाव केला होता शुभेच्छांचा आणि त्यांच्या वर्षावांना शुभेच्छांना अभिवादन देत असताना सुंदर फटका. हा फटका पहा, जर बादल इंस्टाग्राम चालवत असतील ना तर हा फटका कदाचित त्यांच्या वेबसाईट वरती येईल, त्यांच्या अकाउंट वरती येईल. आजच्या दिवसातला देखणा फटका थ्रू दी कव्हर्स, काय सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला जिथे सिक्सर आला दीपेशा विरोधात आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 45. अजून एक कुलवट टप्प्याचा बॉल, तोही चालला गॅपमध्ये. 2 फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अडवतात लॉंग ऑनचे फिल्डर. लॉंग ऑफ पर्यंत त्यांनी प्रवास केला गेला. इथनं 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या, तिसरीसाठी परतल्या गेल्यात. बादलची कॉलिंग चांगली राहिली. दुसऱ्या बाजूला त्या कॉलिंगला रोहीची सहमती होती आणि बघता क्षणी 3 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत, त्या म्हणजे टीम वडू नवगरच्या खात्यामध्ये. पण सिच्युएशन जेव्हा आउट ऑफ कंट्रोल असते ना तेव्हा तिला अंडर कंट्रोल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावाच लागतो. आता धाडसी निर्णय कसला तर यॉर्कर बॉल होता. माहिती आहे की आता बॉल जर डॉट होत राहिलो, आपले विकेटी महत्वाचे गेल्यात. केतन बाद झालाय, प्रशांत बाद झालाय, राहुल चांगला खेळत होता तोही बाद झालाय. 72 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. मग त्यासाठी आपल्याला रिक्स उचलायला हवी आणि रिक्स उचलली. बादलच्या बॅटमधून षटकारी पाहायला मिळाला. बादलला माहिती आहे की मी चांगलं खेळू शकतो, तरी त्याला एक धाव बनवायची या इम्पॉर्टन्सीने त्याने 3 धावा कंप्लीट केल्या. यावेळेला लीडिंग एज आहे, विकेट किपरने काम तमाम केलं गेलं. इथनं विकेट मिळेल जरूर 4थी, परंतु आता बादल येईल स्ट्रायकिंग इनवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. प्रांजलच्या हातामध्ये ही झेल. अशा पद्धतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 48-72चं लक्ष्य. येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या 24. प्रांजलच्या हातामध्ये ही दुसरी कॅच. याच्या अगोदर केतनची कॅच त्याच्या हातामध्ये आली होती. त्याने केतनच्या खेळीचा अंत केला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता बाद करत असताना फलंदाज रोहितला 12 मध्ये मी तर म्हणेन 24 धावांना तेवढ्याशा डिफेंड करण्यासाठी माग नाहीयेत. कारण क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही 6 चेंडूंमध्ये 42 धावाही बघितल्यात. या क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही कधी कधी 6 चेंडूंमध्ये एकही धाव डिफेंड होताना बघितली आहे. आणि हा शेवटचा विकेट तुम्ही पहा, हा षटकार माफ करा बादलचा, क्लासिकल आणि थ्रू दी कव्हर्स. अशा खूप कमी खेळाडू असतात जे कव्हर्सला षटकार जरूर दाखवत असतात. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आम्ही खरं तर एका गोष्टीची उपमा करतच असतो एक खेळाडू बद्दल की कल्याण डोंबिवलीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना एकमेव असा खेळाडू मी तर माझ्या खरं तर कॉमेंट्री करिअरमध्ये पाहिलाय ज्याने कधी स्टेप आउट केलाय आणि षटकार मारलाय. तो नाव म्हणजे सिद्धू पाटील. कारण वाडेघरच्या क्रिकेट करिअरमध्ये लेजेंड खेळाडू. ठाणा वर्सेस रायगडमध्ये सुद्धा त्यांना तुम्ही बघितलं. 4 ते 5 वर्षाचा इतिहास तुम्ही ओलांडून पहा. वाडेघर क्रिकेट टीमचा विद्येचा कुलगुरू आपण त्याला म्हणत असतो. आणि त्याच खरं तर विद्यापीठामध्ये शिकलेला एक खेळाडू अतुल भोईर सध्या तरी आपल्या
कॉम्बॉक्समध्ये आहे आणि त्याची वादळी खेळी तुम्ही बघितली. मिस्टर क्लासिकल ग्रामीण टेनिस क्रिकेटने त्याचं नाव का ठेवलं गेलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती अतुल भोईर हे नाव तुम्ही टाका, मग तुम्हाला समजेल 14 बॉल 37 धावसंख्येची त्याची खेळी कशी राहिली ते तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट या सोशल वेबसाईटवरती पाहायला मिळेल. पण तो जलपान करतात या ठिकाणी खेळाडू. दोन्ही टीमसाठी मोटिवेशन एक जरूर पोचवेल की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, APJ अब्दुल कलाम आई बहिणीचे दागिने गाण ठेवून जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉक शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती तरी विविध प्रकारचे शोध लावू शकतात, नेल्सन मंडेला तुरुंगवास भोगले 15 वर्षाहून जास्त त्याने तुरुंगवास भोगला, पण तो जेव्हा जेलमधून ते बाहेर आले तेव्हा त्यांनी शांतीचा संदेश दिला आणि छोटेसे सैनिक घेऊन तर कमी सैन्य घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, त्यांना जर वाटत असतं की हे अवघड आहे म्हणून सोडून देऊ, मग हे स्वराज्य स्थापनच झालं नसतं. अजून सांगे टीमसाठी काहीच अवघड नाहीये, कारण लढाऊ वृत्ती त्यांच्यामध्ये. सांगे टीमचा प्रवास आजवरच्या आमने लोणार परिसरामध्ये चांगला राहिलाय. सांगे टीम नेहमी स्वतःला खरतर क्रिकेटच्या परिपटलावरती प्रूफ करत आलेली आहे. मग आता सध्या तरी प्रूफ करण्याची सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे की आता जर या 12 चेंडू 24 धावसंख्येचा डिफेंड जर झाला ना, तर आजच्या दिवसातला विक्रमी डिफेंड हा सामना नक्कीच टीम सांगेच्या माध्यमातून राहू शकतो. परंतु त्याच्यासाठी आता करावा लागेल प्रयत्न, जिथे आपल्याला पाहायला मिळेल इक्वेशन 12 चेंडू 24. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 2 धावा, मग षटकार, मग 3 आणि त्याच्यानंतर विकेट. यस, 3 धावा आलेल्या. सो 12 मध्ये 24 हव्यात. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. टीम सांगेच्या माध्यमातून आता प्रमोट केलं गेलंय गोलंदाज योगेशला, ज्या योगेशने 14 धावा खर्च केल्या आणि त्याच योगेशला आता या ठिकाणी कंटिन्यू ठेवलं गेलंय. 12 चेंडू 24 समीकरण. बॉलर योगेश तयार. यावेळेला फटका करणसाठी होता, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी सोडली गेली कॅच. याच्या अगोदर इक्वेशन मध्ये थोडासा चेंजेस आहे की काय, त्या खेळाडूने आमच्यापर्यंत लक्ष केंद्रित केलं, परंतु त्याच खेळाडूकडनं कॅच झाली ड्रॉप. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली. हा पा ऍक्शन रिप्ले. करणसाठी हा बॉल ऑन साइडला खेळलाय. करणच्या अगदी बादलसाठी हा बॉल होता, कारण शेवटच्या बॉलवरती विकेट आली होती, मग बादल स्ट्रायकिंग वरती आलाय. बादलच्या बॅटमधून या पाहायला मिळाला धावा 2. 2ने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. आता 11 मध्ये बनवायचे, अजूनही 22. बॉल गणिस एकच धाव आली का? यस, सिंगल आली, माफ करा. म्हणजे आता स्ट्रायकिंग एंडवरती बादल येईल. माफ करा, मगाशी बादल स्ट्रायकिंग एंड वरती होते, आता सिंगल आली आहे. सो करण असेल स्ट्रायकिंग एंड वरती. मिळाली आहे सिंगल. 11 मध्ये अजूनही बनवायचे 23. 72 धावसंख्येचं मोठं लक्ष होतं. आता ते लक्ष खरं तर जर 2 धावसंख्येने वडूनगर संघ परास्त झाला ना, मग पॅनल्टीच्या 2 धावा ज्या मिळाल्या होत्या त्याची कुठेतरी आठवण होईल. परंतु आता त्या आठवणी कुठेतरी बाजूला सारून एका गोष्टीचा विचार करू शकतो संघ वडूनगर की आता इथनं फाईट बॅक द्यायला हवी. चला टीम सांगे, जास्त वेळ घालवताय. टीम सांगे कृपया करून जास्त वेळ घालवू नका, कारण आता मेगा फायनलचा जो दिवस आहे, आतापर्यंत 4 सामने व्हायला हवे होते, परंतु हा सामना फक्त दुसरा आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त आता वेळ वाया घालू नका. लेफ्ट आर्म बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल करण ऑन द स्ट्राइक. करणसाठी हा खोलवट टप्प्याचा बॉल, लीडिंग एज होते, विकेट आली असते, परंतु विकेट किपर कडनं झालेली चुकी. प्रत्येक विकेट या खूप महत्त्वाच्या असतात, कारण ऑलरेडी माहिती आहे की 4 विकेटचा प्रेशर वडूनगर टीमवरती असेल. वडूनगर टीमकडे अजूनही टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. मग त्यासाठी जर ही विकेट आली असती ना, तर कदाचित काम बनवू शकलं असतं. आता इक्वेशन थोडंसं होत असतानाचे 10 मध्ये अजूनही बनवायचे धावा 23. टॅपिंग करतायत, टॅप करतायत. बॉल चाललाय वाडीश लॉंग ऑनला. एक सिंगल झाली कंप्लीट. बादलने कॉलिंग दिली गेली, चुकीच्या एंडला फेकी आली. तोपर्यंत करण पोहोचला होता. 2 धावा त्याने कंप्लीट केल्या.
आता इथनं 2 धावेने टीमची धावसंख्या जाईल 51 या आकड्यावरती. 72चं लक्ष्य, अजूनही 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज. आणि आपण म्हटलं होतं ना की जास्त सामना लांब गेलेला नाहीये सांगे टीमच्या बाजूने. विकेट जर आली आतापर्यंत ज्या खेळीमध्ये ज्या फलंदाजाने धावसंख्या वाढवल्या, मग स्पेशली केतन, त्यानंतर राहुल, बॉल तयार, चांगला बॉल गतीने टाकण्यात आला आणि गतीने कदाचित विकेट मिळेल ती म्हणजेच करणची. हलकीशी कडा विकेट किपरची याच्या अगोदर झालेली चुकी ती आता रिकव्हर केली गेली. रोशन त्या ठिकाणी विकेट किपर होते, त्याच्या हातामध्ये इजल फलंदाज होईल. बाद वडूनवगर टीमला लागणारा झटका 5वा आणि आता इक्वेशन 8 चेंडूंमध्ये बनवायचे 21 धावा. हा ऍक्शन रिप्ले, कडा होती, प्ले फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू. जरूर इन्व्हिटेशन दिलं होतं खेळण्यासाठी, परंतु हलकीशी कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. याच्या अगोदरच्या 8 बॉल 21 हॅलो हॅलो वेलकम वेलकम अँड वेलकम. सन्माननीय अविनाशदादा गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन होत असताना मलंगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांचे बंधुराज यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कल्याण डोंबिवली अर्थातच तिसगावचा प्रवास करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेतला गेला. सो पुढच्या बॉलला मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा. 8 चेंडू 21 ची गरज. कुलवटापाचा बॉल खोदून काढला, ऑन साईडला चाललाय. बॉल डीप मध्ये मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामध्ये 2 बाउन्स घेत असताना गेला. आता इक्वेशन थोडंसं जर पाहिलं तर वडूनवगर टीमच्या माध्यमातून आता अवघड होत चाललाय. चला मॅनेजमेंट कमिटी मेंबर आपण लाईव्हला चेक करूयात. मॅनेजमेंट कमिटी मेंबर विनंती करेन की चेक करा. जर काही आढळलं तर नो चेंडू घोषित करू शकतात मॅनेजमेंट कमिटी मेंबर. जर लीगल असेल तर या बॉलिंगला कंटिन्यू केलं जाईल. अर्थातच 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये फक्त धावा जर आपण बघितल्या तर 4च खर्च केल्यात. म्हणजे याचा अर्थ असाच की आता कमबॅक झालाय या ओव्हरमध्ये, तो म्हणजे टीम सांगेचा. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज. येणारा बॉल जर लीगल राहिला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा या ठिकाणी इट्स लीगल आहे. इट्स लीगली बॉल. 7 चेंडू 20 धावा. निर्णायक बॉल घेऊन योगेश तयार. निर्णायक बॉल, गतीमध्ये परिवर्तन, सुंदर बॉल टाकण्यात आला. पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन करत असताना फसवलं गेलं फलंदाजाला आणि इथनं ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72चं लक्ष्य 52 बनल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज. आपल्या भावाच्या पावलांवरती पाऊल टाकून अविनाशदादा गायकवाड नेहमी समाजाची सेवा करत आलेले आहेत. कारण तिसगावचे जरूर सुपुत्र असले, मलंगडाचा आराखडा हा त्यांच्या डोळ्यासमोर असतो. त्यांचे मोठे बंधुराज मलंगड क्रिकेट संघटना हे सांभाळत आहेत आणि ते सांभाळत असताना काहीशा समाजसेविक सामाजिक कार्यामध्ये जर महेशदादा गायकवाड यांना जाणं पॉसिबल नसेल तर दादा त्यांना खरं तर नेहमी सपोर्ट करत असतात. दादा त्या कार्यामध्ये जात असतात. अर्थातच जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि तिसगाव गावाला पडलेलं एक वेगळं स्वप्न, ज्या स्वप्नातून समाजसेवा या हिताने दादा नेहमी पुढे गेले. आपल्या गुंजाई फाउंडेशनला सुद्धा ते नेहमी पुढे नेत आलेले आहेत आणि त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर अनेक साऱ्या गोरगरिबांना ही मदत होत राहते. आम्हाला आताही आठवतं की जेव्हा गुंजाई फाउंडेशन जेव्हा ओपन केलं गेलं
जेव्हा कोरोना काल होता त्याच्यानंतर द्वारली या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं, तेव्हा महेशदादा गायकवाड यांनी स्वतःच्या हातामध्ये एका हातामध्ये फावडा आणि एका हातामध्ये घमेला पकडून जे त्या ठिकाणी पाणी साचलं होतं ना, त्या पाण्याला खरं तर बाहेर कसं काढावं यासाठी भरपूर अतोनात त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचेच बंधुराज सध्या तरी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 6 मध्ये अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. आता खरं तर मोमेंट आहे ना, हा मोमेंट दोन्ही टीमसाठी भरपूर महत्त्वाचा आहे, कारण या मॅचमध्ये संघर्ष सुरुवातीला चांगला राहिला. टीम वडूनवगरचा सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या गेल्या, परंतु आता ती रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे की विकीच्या हातामध्ये 6 चेंडूंचं भवितव्य, तर दुसऱ्या बाजूला करण आणि तुम्हाला पाहायला मिळेल गिरीश जो मैदानाच्या आतमध्ये आहेत. बनवायचे आहेत 6 चेंडूमध्ये 20 धावा. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉलर जरूर बघत होते फिल्डरच्या पोझिशनकडे. लगेचच बॉलरने इशारा केला गेला की इथनं धाव एकच यायला हवी, ती एकच धाव आली. आता प्रेशर वाढलाय. आता 5 चेंडूंमध्ये बनवायचे 19. एखादा मोठा फटका मी तर म्हणेन वडूनवगर संघाला या मॅचमध्ये जिवंत ठेवेल. तर एखादा डॉट बॉल जर आला ना, तर ज्या कमबॅकीला योगेशने पुढाकार घेतला त्याच कमबॅकीला विकी सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये येणारे 5 बॉल सांगतील. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला, परंतु बॉलरच्या अगदी डोळ्यासमोर चेंडू होता. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. दुसरीची कॉलिंग, दुसऱ्यासाठी परतले गेले फिल्डर, माफ करा बॅट्समन, परंतु फिल्डर बॅकअपला होते. दैव बलवंत की बॉल मागे गेला नाही, अन्यथा काहीशा एक्स्ट्रा धावा मोजाव्या लागल्या असत्या. या बॉलवरती अजूनही मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या पुढे जाते 55. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4.2 षटकांचा खेळ संपला. 72चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि 4 चेंडूंमध्ये आता 17 धावा बनवायच्यात. 17 धावांना नेहमी क्रिकेटच्या परिपटलावरती थोडासा धोकादायकच आकडा तुम्ही बघितलाय, कारण 17 जुलै 1947 रोजी रामदास बोटीचं ॲक्सिडेंट झालं. त्यामध्ये 253 पेक्षा जास्त प्रवासी तुम्हाला मृत्युमुखी पडताना बघितले गेले. 17 तारखेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधनही झालं होतं. म्हणून क्रिकेटच्या परिपटलावरती 17 आकडा आपण अशुभ मानतो, परंतु तो 17 आकडा शुभ होईल की अशुभ वडूनवगरसाठी ते पाहावं लागेल. आता बॉल मध्ये इथनं जरूर आहे, परंतु गोलंदाजाने कॉन्फिडेंटली सांगितलं की याही बॉलवरती 2च धावा येतील तर बेटर राहील, कारण डिझर्विंग करतो आपण ही मॅच. ज्या पद्धतीने योगेशने सॅटिस्फाईड होणारी बॉलिंग टाकली, ज्या पद्धतीने आतापर्यंत माझे ज्या पद्धतीने बॉल येतात त्या पद्धतीने आता सामना टर्न झालाय. आता सामना पहा कुठे होता आणि आला कुठे. जिथे फक्त 5 धावसंख्येचं षटक पडलं ना, माफ करा 4 धावसंख्येचं पडलं ना योगेशचं, तिथेच हा सामना पूर्णपणे टर्न झाला. बॅकफुटला गेला वडूनवगर संघ आणि आता इन बिटवीन सिच्युएशन 3 चेंडू आणि कंपल्सरी बनवायच्या धावा 15. येणाऱ्या बॉलमध्ये षटकार आला तर खूप काही घडेल बिघडेल या मॅचमध्ये. चर्चा चालू होती षटकाराची, परंतु बॉल मध्ये आता स्वतः गोलंदाजाने कॉन्फिडंटली जाणं हे चांगलं समजलं. कॉन्फिडंटली जात असताना बॉल खाली विकेट मिळाली आहे, ती म्हणजेच फलंदाज बादलची. परतेल बादल मैदानाच्या बाहेर आणि आता इक्वेशन चेंज होत असताना 2 चेंडू आणि 15 धावा. 3 ओव्हर जेव्हा नीरज संपल्या होत्या ना, तेव्हा आपण एक मोटिवेशन कॉट पोचवलं होतं प्रेक्षकांपर्यंत. खरं तर समीरजी सोमने जे कर्जतचे आहेत त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल हे मोटिवेशन कोट पोचवलं होतं की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. APJ अब्दुल कलाम ज्याने आई बहिणीचे दागिने गाण ठेवले ते भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात. तर या सामन्याला सांगे टीम का टर्न करू शकत नाही, आणि तेच झालं. सिच्युएशन अंडर कंट्रोल आणण्यासाठी योगेशचं षटक कामी आलं आणि आता सध्या तरी हे विकीचं षटक अजूनही कंट्रोल करणार राहतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपराज. आता मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. 2 चेंडू 15. एक अनलिगल डिलिव्हरीने हा सामना रिटर्न येईल. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला चाललाय. बॉल अगदी फिल्डरच्या आवाक्या बाहेर आलाय. षटकार जरूर लेट आलाय परंतु थेट आलाय आणि आता इक्वेशन चेंज. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत धावा कंपल्सरी 9. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ओव्हर द विकेटने आले. दीपराज समोर होता. बॉल लेंथवरती लाईन लवकर पिक करत असताना ऑन साईडला त्यांनी पॉवरफुल पिकअप स्ट्रोक दाखवला गेला आणि 1 चेंडू आता 9 धावसंख्येची गरज. यावेळेला शेवटच्या बॉलवरती विकेट मिळतीये, ती म्हणजेच खात्यामध्ये विकेटच्या आणि सामना फिनिश 72 धावसंख्येचा डिफेंड करत असताना हा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम सांगेने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टीम वडूनवगर.